मुलाचं नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यानंतर योगायोगानं धोंड्याचा महिना आता पण आलाय ना. धोंड्याचा महिना माहिती आहे तुम्हाला? तुम्ही गेलते का कधी धोंड्याला? कारण सासूरवाडीला अंगठी बिंगठी धोंडे जेवण भजी कुरडया. हा तसं आता त्या सासूबाईने आपल्या नवऱ्याला सांगितलं, म्हटले अहो या वर्षी आपल्या मुलीचं नवीन लग्न झालंय, आपण जावयाला धोंडे जेवणाला बोलू, एखादा चांगला ड्रेस करू, एखादी चांगली अंगठी करू, जेणेकरून जावई आयुष्यभर खुश होईल आणि आपल्या मुलीचा चांगल्या प्रकारे सांभाळ करेल. सासरी बुवांनी पत्र पाठवलं, जावई बापू धोंडे जेवणाला या. आता जावई इतका हुशार होता, येताना जे धोंडे जेवणा करता आला तर आला, एकटाच आला. बरं आल्यानंतर म्हटले आमच्या मुलीला, म्हटले नाही नाही घरी फार काम आहेत त्याच्यामुळे तिला काही जमलं नाही, मी एकटा आलोय, काय पाहुणचार करायचंय माझंच करा म्हटले. आता शेवटी जावई आहे, काही बोलता येत नाही. लगेच सासूबाईंनी पुरणपोळी सार भात भजे कुरड्या धोंडे बिंडे असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं. जेवण झालं. सासरी बुवांनी त्याला एक ड्रेस दिला, नंतर एक सोन्याची अंगठी दिली. याने मनातल्या मनात विचार केला, कारण नवीन लग्न झालं होतं, जास्त अनुभव नव्हता. त्यानं मनातल्या मनात विचार केला, म्हटला सासूरवाडीला किती मजा आहे, म्हटला आल्यावर 5 पक्वान्नाचं भोजन मिळतं, कपडेही मिळतात, सोन्याची अंगठी मिळते, म्हटला घरी कशाला जायचं, आता म्हटला कायमचं इथंच राहून घेऊ. असा मनामध्ये त्यानं विचार केला. आता विचार केल्यानंतर 5 दिवस झाले, 10 दिवस झाले, सासूबाई दोन्ही टाइम, जावई म्हटलं की चांगलं चुंगलं त्याला खायला घालायची, हा जायचंच नाव घेत नव्हता. एक दिवस तो सासरा जावयाला म्हणतो, म्हणे जावई बापू तुम्ही धोंडे जेवणा करता आलात, मी तुम्हाला बोलवलं, मला वाटलं 2 दिवस राहाल, 5 दिवस राहाल, 10 दिवस राहाल. जावई बापू घरातली माणसं तुमच्या आता आठवण काढत असतील ना. तो म्हटला तसं काही नाही मामंजी, तुम्हाला जर तसं वाटत असेल तर आपण असं करू, घरच्यांना पण सगळ्यांना इकडेच राहायला बोलून घेऊ. आता सासऱ्यानं विचार केला, म्हटलं हे काय जाणारं गिऱ्हाईक दिसत नाही, हा घरच्यांचा पण वशिला लावायला बघतोय. मग आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, तो बायकोला म्हणतो तू सांगत होती ना जावयाला बोलवा जावयाला बोलवा, आता काढ तू घराच्या बाहेर. ती म्हटली नाही बाई माझा जावई आहे, मी काहीच बोलणार नाही. आता 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, जावई बापू जायचं नावच घेत नाही. आता जावई जरी असला तर किती दिवस माणसं सहन करणार आहे. मग रात्रीच्या वेळेला दोघा नवरा बायकोने एक प्लॅन केला. म्हटले उद्या रात्री आपण असं करायचं, उद्या रात्री तू जावया करता मस्तपैकी 5 पक्वान्नाचं भोजन तयार कर, पण एकही भाजीमध्ये मीठ टाकू नको. आपण 3 जण जेवायला बसलो का पहिला घास मी घेणार आणि मी म्हणणार का गं भाजीत मीठ कमी टाकलं, तुला अक्कल नाही का, तू लगेच मला उलट बोलायचं, माझी अक्कल काढता का, जावई देखत मला उलट बोलता का, तू मला उलटी बोलली का मी तुला मारायला धावणार. पूर्वीच्या काळी लाईटी नव्हत्या, त्या रॉकेलच्या बत्त्या किंवा चिमण्या असायच्या. तो त्या अंधारामध्ये तू काय करायचं, ती बत्ती चिमणी फुकायची आणि बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला का मी अंधाराचा फायदा घेतो आणि जावयाला कायमचा घरी पाठवतो. म्हटलं इतके सासू सासरे कंटाळले. मग रात्रीच्या वेळेला सासूबाईने आपल्या जावया करता असं 5 पक्वान्नाचं भोजन तयार केलं आणि एकही पदार्थामध्ये मीठ टाकलं नाही. यानं पहिला घास घेतला. तो म्हणतो का गं भाजीत मीठ कमी झालं, तुला अक्कल नाही का, जावई जेवायला बसलेत ना. ती म्हटली का हो जावयासमोर माझी अक्कल काढता का, तुम्हाला अक्कल आहे का. तो म्हटला तू माझी अक्कल काढते. रागाच्या भरात जे मारायला उठला. नवऱ्यानं सांगितल्याप्रमाणे ती बत्ती चिमणी फुकली, अंधार झाला आणि ती अंधारात पळूनच गेली. आता हा बिचारा तिथंच जेवण करत होता. सासरा लगेच उठला आणि त्यानं अंधारामध्ये अशी जावयाची हिप्पी हातामध्ये पकडली आणि जे मारायला सुरुवात केली. तो म्हणायचा हो मारू नका मारू नका, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू, मी ती नाही, मी तुमचा जावई बापू. तो सासरा म्हटला आज जावयाचा बाप जरी आला तरी मी तुला मारायचा सोडणार नाही. अंधारात जावई असा मारला असा मारला असा मारला, गेला तसा अजून परत जेवायला आला का. जावई जरी असला कुठे किती दिवस राहावं याला फार मान मर्यादा आहेत. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्हाला जायचंय ना, जाऊ देवाची या गावा, 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 जाऊ देवाच्या या गावा, देवली
जायचंय ना, जाऊ देवाची या गावा, आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. त्या तीर्थामध्ये तुम्ही मंदिरात जाऊन महिनाभर जरी राहिलात तर पंढरपूरचे लोक तुम्हाला म्हणतील का तुमच्या घरी जा. नाही, माझा भगवान परमात्मा असा आहे जिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणी हाकलू शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये हे सगळं वैराग्य माझ्या तुकोबारायांकडे होतं. संप्रदायाचा शेवटचा गुण म्हणजे गुरुनिष्ठा. इतकी गुरुनिष्ठा, गुरुपेक्षा शिष्य वरच ठरावा. जवळच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालेले अभंग वरती काढण्याकरता माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी बिना अन्न पाण्याविना 13 दिवस उपोषण केलं. पण तुकोबाराय वैकुंठाला गेले ही बातमी निवळोबारायांना कळाली आणि निवळोबारायांनी ठरवलं जोपर्यंत माझी गुरु वैकुंठातून मला भेटायला येत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. त्यांनी अन्न पाणी घ्यायचं सोडून दिलं. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, निवळोबाराय अन्न पाणी घेईना. जगाच्या बापाला पांडुरंग परमात्म्याला साकडं पडलं. पांडुरंग परमात्मा गेले, निवळोबाराया अहो लहान मुलासारखं काय करता, तुकोबाराय वैकुंठाला गेले, परत खाली येणं शक्य नाही, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निवळोबाराय देवाला म्हणतात, देवा तुझं लागे येथे बोलाविले कोणी, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा, प्रार्थीला वाचूनी आला सिगा. म्हटले तुला इथं कोणी बोलवलं? आणि ऐका निवळोबाराया, काहीतरी खाऊन घ्या, काहीतरी पिऊन घ्या. निवळोबाराया देवाला म्हणता, देवा अरे तू माझी इतकी समजूत घालतोय ना, मी तुला बोलवलंच नाही आणि मुळात मी तुला ओळखतच नाही. हा अधिकार संतांचा होता. निळा म्हणे आम्ही नोळखी जो देवा आणि तुका याचा दावा करीत सो. काय म्हणतात निवळोबाराया, अरे देवा मी तुला ओळखत सुद्धा नाही, असं आपण देवाला म्हणू शकतो का? नाही, देव आपल्या करता येणार नाही, कारण आपली भक्तीच तितकी नाही. ही भक्ती निवळोबारायांची होती. कसे तरी निवळोबाराय ऐकत नाही. 30 दिवस झाले, 40 दिवस झाले आणि 42व्या दिवशी पांडुरंग परमात्म्याने आज्ञा केली, जा तुकोबाराया निवळोबारायांकरता खाली जा आणि निवळोबारायांना भेटून या. 42व्या दिवशी माझे तुकोबाराय वैकुंठातून निवळोबारायांना भेटण्याकरता परत खाली आले. याला म्हणतात गुरुनिष्ठा. ही गुरुनिष्ठा माझे निवळोबाराय तुम्हाला मला दाखवतात. म्हणून संत महात्म्यांनी जो मार्ग सांगितलाय, मार्गदावनी गेले तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांनी जो मार्ग सांगितला, वेद मार्गे मुनी गेले त्यांचे मार्गी चाललो. ज्या मार्गाने संत महात्मे गेले ना त्या मार्गाने तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे निवळोबाराय म्हणतात, संतांनी दाखवलेल्या वाटेने जर गेलात, जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. अभंगाचे प्रथम चरण. पाया वाट पाय
गपन पद सरे ग रे ग पा ग पद केली पाय वाट उलंगिला माया घाट. निळोबारे म्हणतात माझ्या गुरुनी तुमच्या माझ्या सर्वांकरता ही परमार्थाची पायवाट सोपी केली. केली पाय वाट. मग ही परमार्थाची पायवाट संत महात्मे तुम्हाला मला प्रत्येकाला दाखवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा. काही काही लोक जीवनामध्ये कधीच कोणाचं ऐकत नाही हो. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय लागेल. ब्राह्मणाने तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं बाई सत्यनारायणाची पूजा करायची म्हटल्यानंतर लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं माझे पती तर परदेशात राहतात. ब्राह्मणाने सांगितलं बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली असं कसं, खर्च मी करणार, पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटले बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती बाई जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळतं ना, त्या पुढच्या हुशार बाई ती काय म्हणते माहितीये, माझ्यासारखी शहाणी आपल्या सगळ्या हिंगण गावात नाही. त्या कुणाचंच ऐकत नाही. ती ब्राह्मणाला म्हटली पुरुष लोक कसे, एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता हो पुरुष मंडळी. कुणी सांगितलं, ब्राह्मणाने. बरं, मग ती म्हटली पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात तर आमच्या करता नवरा म्हणून काही ऑप्शन. ब्राह्मणाने सांगितलं बाई अजून तर शास्त्रात तसं काहीच नाही. ती म्हटली असं कसं, पुरुषांकरता सुपारी म्हणजे आमच्या करता काहीतरी असेलच ना, तुमचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय असं म्हटलं. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरात तो ब्राह्मण उठला. त्यानं शास्त्राचं पुस्तक घेतलं, 2-4 पानं पलटली आणि म्हटलं बाई सापडलं. ती म्हटली पटकन सांगा. ब्राह्मण म्हटला बाई पुरुष लोक जर पूजेला बायको म्हणून सुपारी घेऊन बसतात ना तर तुम्ही नवरा म्हणून एखादा मोठा बटाटाच घेऊन बसता. असं काही करू नका. हे फक्त जे ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय आहे. म्हणून जीवनामध्ये कधीतरी कुणाचं ऐकायचं. बघा एका गावात एक सुनबाई आपल्या सासूला सारखी घरात घ्यायची बाहेर काढायची, घरात घ्यायची बाहेर काढायची. सकाळपासून दुपारपर्यंत तिचा तेवढाच उपक्रम चालू. एक मातृभक्त गेला आणि म्हटला बाई अहो सकाळपासून मी तुमची गंमत बघतोय, तुम्ही तुमच्या सासूला घरात घेता बाहेर काढता, घरात घेता बाहेर काढता, अहो किती सासूला त्रास देता. ती म्हटली मी अजिबात सासूला त्रास वगैरे देत नाही. अहो मग सकाळपासून करता काय. ती म्हटली मी व्यायाम करते, व्यायाम. तो म्हटला असं सासूला आत बाहेर काढून नवीनच व्यायाम. ती म्हटली खरं सांगू का दादा, मी रामदेव बाबांची कट्टर भक्त आहे आणि मी सकाळी उठले का टीव्हीला पहिले रामदेव बाबांचे योगासन लावते आणि त्याच्यात रामदेव बाबांनी असं सांगितलंय सासको अंदर लो सासको बाहेर छोडो, सासको अंदर लो सासको. आता रामदेव बाबा काय म्हणतात, सासूला आत घ्या बाहेर काढा.
ते म्हणतात बाबा श्वास घ्या श्वास सोडा. म्हणजे तुम्ही त्याचा गैरअर्थ करत असाल तर त्याला बाबा तरी काय करतील हो? म्हणून जीवनामध्ये जर तुम्हाला काही कळत नसेल तर दुसऱ्याला विचारा. कारण का संत महात्मे या जगामध्ये तुम्हाला मला उपदेश करण्याकरता आलेत. आता तरी पुढे हाची उपदेश, 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 आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाची उपदेश. नका करू मनाचा आयुष्याचा, नका करू मनाचा आयुष्याचा. सकाळच्या पाया माझे आता तरी पुढे हाची उपदेश. इथून पाठीमागे नसेल केलं देवाचं चिंतन संत महात्मे म्हणतात इथून पुढे तरी करा. कारण त्या नामचिंतनाच्या जोरावर निळोबाराय म्हणतात माझ्या गुरुने काय केलं माहितीये, उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुने मायेचा घाट पार केला. बघा कुठलाही रस्ता म्हटला कुठेही जर जायचं म्हटलं तर एखादा अवघड घाट पार करून यावा लागतो. आता मुंबईवरून तुमच्या इकडे यायचं म्हटल्यानंतर आम्हाला खंडाळा लोणावळ्याचा मोठा घाट आहे. असे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे घाट आहेत. तसं वारकरी संप्रदायामध्ये घाट आहे तो मायेचा घाट. माया या शब्दाचा अर्थ काय? मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी अस्तित्वात नाही अशी ती माया. माया म्हणजे वांजेच्या मुलासारखी, माया म्हणजे सशाच्या शिंगासारखी. माया नावाची गोष्ट दिसत नाही पण तिने अनेकांना फसवलं. त्या मायेमुळे माझे भगवान महादेव एक दिवस जंगलामध्ये तपश्चर्या करत होते आणि जंगलामध्ये तपश्चर्या करत असताना त्या मायेनं भिलिनीचं रूप घेतलं. ती लाकडे गोळा करण्याकरता आली आणि ज्या वेळेला भगवान महादेव तपश्चर्या करत होते त्या भिलिनीला बघितलं, तपश्चर्या सोडली आणि भगवान महादेव त्या भिलिनीच्या मागे पळत सुटले. मायेनं पहिली धडक कुणाला मारली माहितीये? धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा, धडक मारिली 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 शंकरा. गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा, गेला ब्रह्मयाचा 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 मातेरा. इंद्र चंद्रासी 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 धरारा, इंद्र चंद्रासी 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 धरारा. इंद्र चंद्रासी 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 एडका मदाना मदाना केवळ पंचाना, एडका मदाना मदाना केवळ पंचाना. हो मायेनं पहिली धडक मारली कोणाला? शंकराला. धडक मारिली शंकरा. दुसरी केला ब्रह्मयाचा मातेरा. एवढे मोठे ब्रह्मदेव, वेदांची पुस्तकं ज्याच्या डोक्यामध्ये होती त्या ब्रह्मदेवानं काय केलं? आपल्या स्वतःच्या एका मानसकन्येची अभिलाषा धरली. माझे नाथ बाबा म्हणतात वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले. एका मुलीची अभिलाषा धरल्यामुळे ब्रह्मदेवाची तर मातीच करून टाकली.
आपण एकमेकांना समोर वारकरी माणसं समोर जर भेटलो, कोण म्हणतं जय हरी, कोण म्हणतं रामकृष्ण हरी, कोण जय श्रीराम म्हणतं, पण कोणीतरी जय ब्रह्मदेव असं म्हणतं का? ब्रह्मदेवाचं लोक नाव घेत नाही. केला ब्रह्मयाचा, मायेनं ब्रह्मदेवाची परमातीच करून टाकले. तिसरं इंद्रचंद्रासी दरारा. इंद्रानं काय केलं? आपले गुरु इंद्रानं गौतम ऋषींची पत्नी अहिल्याचा विनयभंग केला. गौतम ऋषींनी त्याला शाप दिला की तू माझ्या बायकोचं पतिव्रत्य भ्रष्ट केलं, सारे तुझ्या अंगावर हजारो बोके पडतील. गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्रा पडेली बघ, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. त्या गौतम ऋषींच्या शापानुसार इंद्राच्या अंगावर हजारो बोके पडली, चंद्र काळा झाला. बघा आजही आपण चंद्रा इतकं तेजस्वी सुंदर कोणी आहे का? इतका तेजस्वी सुंदर चंद्र पौर्णिमेच्या दिवशी इतका सुंदर दिसतो. पण बृहस्पतीने त्याने काय केलं? आपले गुरु बृहस्पती बायको त्यांची पत्नी तारा हिला पळवले आणि त्यावेळेला बृहस्पतीने शाप दिला की चंद्रा, या जगात तू इतका तेजस्वी आहे, पण माझ्या बायकोला पळवल्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर कुठला तरी काळा डाग पडेल. आजही चंद्राच्या तोंडावर काय आहे? काळा डाग आहे. चंद्र झाला काळा, बृहस्पतींच्या शापाने चंद्र काळा झाला. नारद चुकला चाळा भजनाचा. रात्रंदिवस नारायण नारायण म्हणणारे नारद मुनी, त्यांना सुद्धा मायेने पछाडलं. एक दिवस भगवान श्रीकृष्णाच्या जवळ गेले. नारायण बोला नारदजी, काय काम काढलं? काय नाही देवा, थोडंसं प्रायव्हेट आहे, माणसात नको, जरा बाजूला चला. बाजूला गेले. बोला नारदजी, काय बोलायचंय? काय नाही देवा, किती युग झाली एकटाच फिरतोय, आता असं वाटतं थोडे दोनाचे चार हात झाले पाहिजे. लक्षात आलं का तुमच्या? दोनाचे चार हात झाले पाहिजे असं वाटतं. मग देव म्हटले, नारदा त्रिभुवनात फिरता, एखादी कुठे बघून ठेवली का? नाही देवा. अहो लग्न करायचं मग तर म्हणतं मग एखादी बघायची ना. अरे बघायची काय गरज आहे? म्हटले का? तुझ्या आहे ना म्हटले 16,108. मग काय करू? त्याच्यातली एकच मला दे. काय? देवाच्या लक्षात आलं याला मायेनं पछाडलं. कुठली पाहिजे? मग ते म्हटले जी पाहिजे ती घेऊन टाक. मग देवानं सांगितलं, जिच्या जवळ मी उभा नसेल ती बायको तुला बिनधास्त घे. नारदाला आनंद वाटला, मला देवाची बायको मिळणार. नारद मुनी, या मालातून त्या माला जे पळत सुटले ना, 16,108 बायकांजवळ भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे होते. पश्चाताप झाला, अपमान झाला, पळत गेले, गंगेमध्ये बुडी मारली तेव्हा नारद होते आणि पाण्यातून वर आले तेव्हा डायरेक्ट नारदीच झाले. श्रीचं रूप आलं आणि मग श्री, कारण देव म्हटले तुला बायको पाहिजे होती ना, माझी बायको पाहिजे होती ना, अरे आता तूच बाई हो. नारदाची नारदी केली. पुढे लग्न होऊन त्यानं नारदीला 60 मुले झाली. 7 नाही 60, 6 60 मुले झाली. पावडर टिकली, आंघोळ कपडे करता करता 60 मुलांचं बघता बघता नारदीला भजन करायला वेळ राहिला नाही, म्हणून नारद चुकला चाळा भजनाचा. आता ऐका, मायेमध्ये महादेव फसले, ब्रह्मदेव फसले, इंद्र फसला, चंद्र फसला, नारद मुनी फसले, सगळेच फसले. पण निळोबाराय म्हणतात, माझ्या गुरूंनी मात्र काय केलं माहितीये? उल्लंघिला. माझ्या तुकोबरायांनी त्या मायेचा घाट पार केला. अहो तुकोबरायाने सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस जिजामाता घरात नव्हती आणि ती एक गावातल्या लोकांनी एक वेश्या तुकोबरायांच्या घरामध्ये सोडली. तुकोबरायांच्या जवळ गेली, नाना तऱ्हेचे चाळी करू लागली. तुकोबराय देवपूजा करत होते आणि ती वेश्या तुकोबरायांच्या जवळ येताच तुकोबराने तिला हात जोडले, तिच्या पाया पडले, सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. काय सांगितलं? जाई हो तू माते, अगं माते तू विनाकारण कष्ट करू नको, तू कितीही जरी काही केलं पण आम्ही त्या मायेच्या पसाऱ्यामध्ये फसणार नाही. तुकोबरायांना सुद्धा त्या मायेनं फसवण्याचा प्रयत्न केला, पण निळोबराय म्हणतात माझे गुरु त्या मायेमध्ये फसले नाही, तर उलट माझ्या गुरुनी काय केलं? उल्लंघिला माया घाट. माझ्या गुरुनी तो मायेचा घाट पार केला. साधकांनी निळोबरायांना प्रश्न केला, निळोबराया तुमच्या गुरुनी हा मायेचा घाट पार करण्याकरता नेमकं केलं तरी काय हो? तर निळोबराय म्हणतात, माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवला, नुसता आठवला नाही तर त्याला हृदयात नेऊन साठवला. अभंगाचे दुसरे चरण. जीवे हरी आठविला, जीवे हरी आठविला, जीवे हरी आठविला, आठविला,
हृदय साठविला 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 जीवे हृदय धरिला जीवे हृदय धरिला जीवे हारी आठविला जीवे हारी आठविला 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 जीवे हारी साठविला जीवे हारी साठविला साठविला आठविला साठविला वा 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 काही छान म्हटले आणि काही वाजवलं दुसरं कोणी वाजत असतं तर वाजवलंच नसतं हा. सगळ्या आडव्यात चाली म्हणतात वा 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 जी हरी आठवीला हा अजून ते सोने बरोबर जीवे हृदय धरीला निळोबारे म्हणतात माझ्या गुरुनी हरी आठवला नुसता आठवला नाही तर त्याला हृदयामध्ये जागा दिली म्हणून आपल्या हृदयामध्ये जागा द्यायची माझ्या भगवान परमात्म्याला जागा द्या म्हणून संत महात्मे म्हणतात आपण आपल्या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देतो पण या हृदयामध्ये संसाराला प्रपंचाला जागा देण्यापेक्षा भगवान परमात्म्याने आपल्या हृदयामध्ये जागा द्या कारण का या जगामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता अनेक प्रकारचे अवतार घेतलेले आहेत बघा ज्या वेळेला कलियुगामध्ये माझ्या भगवान महादेवांचा अवतार झाला तेव्हा या कलियुगामध्ये अनेक प्रकारचे राक्षस माजलेले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला आणि तो देव आपल्या भक्तासमोर कसा आला शिवावतारी मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला क्या बात क्या बात त्याच मारून घोडाला निघाला त्याच मारून घोडाला टाच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला टाच मारून घोड्याला निघाला बाजूच्या वाड्याला मार्तंड मल्हारी शिवावतारी मार्तंड मल्हारी मनात ठेवून बानुला क्या बात है त्याच मारून
आता एक तरी आंबाबाई येईल. म्हणून म्हटले आंबाबाई लाड लाड ये ग. नाही आली तेच बरं झालं. नाही ते एका गावात असंच कीर्तनाला गेले, लोक म्हटले अजून म्हणा अजून म्हणा, आणि तिकडून अशी जगदंबा धावत आली. म्हटलं मावशी थांबा थांबा, म्हटली का ती स्टेजवरच पळत आली, त्यानं माझा माईकच घेतला. आता काय करावं, सगळं कीर्तन डिस्टर्ब व्हायला लागलं. त्या मावशीच्या कमरेली होती पैशांची पिशवी, मी घेतली काढून. ती मावशी लागली उड्या मारायला, माझी पिशवी हातात दिली, तेव्हा गपकन खाली जाऊन बसली. अंगातलंच गेलं. भगवान परमात्मा आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता या जगामध्ये अनेक प्रकारचे अवतार घ्यायला तयार आहे. आणि म्हणून संत महात्मे म्हणतात या हृदयामध्ये जागा द्यायची, माझ्या भगवान परमात्म्याला जागा द्या. हृदयामध्ये मरेपर्यंत तुमच्या हृदयामध्ये संसार प्रपंच अशा गोष्टी जर असतील तर त्याच्यामुळे काय होते. एक सुंदर उदाहरण सांगते बघा. एका गावात एक बाबा मरणार आणि तेवढ्यात त्या बाबाची वाचा गेली. आता वाचा गेल्यानंतर ते बाबा हाताच्या संकेतानं फक्त असे करायचे, असे करायचे, इकडे लक्ष द्या, असे करायचे, असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय, सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसानं सांगितलं कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नकोय, मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पाडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं असे करायचे, असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. असं करता करता घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण काही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही, आणि माझ्या मुलांनी मी बांधलेल्या घराला जेसीबी लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि हाताच्या संकेतानं असे करायचे आणि असेच करायचे. म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून सांगताय म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला मिळाला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसानं सांगितलं तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000 रुपये. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशे करता नातेवाईकांकडून 50,000 रुपये घेतले. ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली, चमत्कार झाला, बाबा बोलायला लागले. मुलं जवळ आले, म्हटले बाबा अहो सकाळपासून तुमच्या हाताच्या संकेतावरून आपल्या घराचं पटांगण केलं, तुमच्या सांगण्यावरून 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबा फक्त 1 मिनिटाची वेळ आहे, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला, नक्की तुम्हाला काय सांगायचंय आणि धन संपत्ती पैसा नेमका कुठे ठेवलाय. बाबा म्हटले मुलांनो अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली, मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले, 50,000 गेले, घरही पाडलं. याला कारण का आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला दुःख रूपी संसार आणि प्रपंच. तुकोबराय म्हणतात त्या संसाराला त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे. ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती, हे रती माई के दुःखाची जनती, हे रती माई के दुःखाची जनती, जणू ये रती माई के दुःखाची जनिती, ये रती माई के दुःखाची जनिती, हे
सुंदर हा एरती माईके दुःखाची जनिती नाही अदियंती अवसान. म्हणून तुकोबराय म्हणतात हृदयामध्ये आम्ही संसार प्रपंच ठेवला नाही. जी ही हरी आठविला जीवे हृदय धरिला. हृदयामध्ये आम्ही तो हरी आठवला. साधकांनी तुकोबरायांना निवळोबरायांना प्रश्न केला, निवळोबराया तुम्ही रात्रंदिवस हरी आठवला, त्या हरीचं चिंतन केलं, पण त्या हरीचं चिंतन केल्याचा तुम्हाला फायदा काय झाला? निवळोबराय म्हणतात माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवल्यामुळे माझ्या गुरूंनी काळाला जिंकलं. अभंगाचे तिसरे वरी गेले भूमंडळा. निळोबराय म्हणतात माझ्या गुरुनी काळाला जिंकलं. माझे गुरु वरच्या भूमंडळाला गेले. वरच्या भूमंडळाला माझे गुरु गेले. वैकुंठ गमनाचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे. थोडंसं फक्त तुम्हाला सांगून जाते. ज्या वेळेला जगाचा बाप तुकोबरायांना घेण्याकरता आला, सांगितलं तुकोबराया मृत्यू लोकातलं कार्य संपवा आणि आता चला वैकुंठाला. तुकोबरायांनी सांगितलं देवा तुम्ही मला घ्यायला आलात, पण उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे, आनंदाची होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या. कारण होळीच्या अगोदर जर तुम्ही मला घेऊन गेलात तर देहूचे लोक सुतक पाळतील. आनंदाची होळी धुलीवंदन या महाराष्ट्रामध्ये साजरं होणार नाही. होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या आणि मग देवा तुम्ही मला बिंदास घेऊन जा. जगाचा बाप 2 दिवस तुकोबरायांच्या घरी मुक्कामाला थांबला. होळी झाली, धुलीवंदन झालं. सकाळी सकाळी देवानं सांगितलं तुकोबराया बरोबर 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखाली या, आपल्याला वैकुंठाला जायचंय. सकाळी तुकोबराया उठले, गावात गेले, सगळ्या गावाचा निरोप घेतला. गावातल्या लोकांना सांगितलं आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता येणं नाही, जाणं नाही, बोलणं तर दूरच राहिलं. आता मी कायमचा वैकुंठाला निघून चाललोय. मी परत कधीच आता या देहूमध्ये येणार नाही. म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी माझी बोलवण करण्याकरता चला. आणि मी गेलो की आपल्या घरी निघून या. सकळ ही माझी बोलवण करा, परतोनी घरा यावे तुम्ही, परतोनी घरा यावे तुम्ही. सगळ्यांनी माझी बोलवण करण्याकरता चला. मग बरोबर 12 वाजता तुकोबराय नांदुरकीच्या झाडाखाली आले. तुकोबरायांचा वैकुंठ गमनाचा सोहळा बघण्याकरता यम लोक, चंद्र लोक, इंद्र लोक सगळेजण त्या ठिकाणी आले होते. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा गरुडावर बसलेला होता आणि देवाने आकाशवाणी केली वाडे वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठात श्रीरंग बोलावे. तर तुकोबराया वेळ झाला, आता चला. चला म्हटल्याबरोबर देवतल्या सगळ्या लोकांनी आकाशामध्ये बघितलं तर त्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा दिसले. देवतले लोक म्हटले महाराज तुमच्यामुळे आज साक्षात आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. देहूमध्ये असताना आम्हाला तुमची किंमत कळाली नाही, पण तुम्हाला घेण्याकरता आज जगाचा बाप आलाय.
मग त्यावेळेला देवतले लोक म्हटले, महाराज आमच्याकडून जर काही चुकलं असेल आम्हाला माफ करा आणि जाता जाता आम्हा सगळ्या देवकरांना काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबारायांनी आशीर्वाद दिला. कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण, द्या माझे वचन, द्या माझे वचन, आशीर्वाद तुमचं कर्म धर्म सगळं काही कल्याणकारी असो असा त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने आपले हात पुढे केले. उभारोनी बाहे विठो पालवितो आहे. सांगितलं तुकोबाराया खूप वेळ झाला, आता तरी चला. आता चला देव म्हणतायत, पण देव होते गरुडावर बसलेले. आणि गरुड म्हणजे काही चिमणी एवढा नव्हता. गरुड म्हणूनही पाखरू, त्याची उंची साधारण 6 ते 7 फूट उंचीची इतकी. आता देव चला म्हणतायत, पण इतक्या उंचावर तुकोबारायांना जाता येत नव्हतं. इंद्रलोक, ब्रह्मलोक, चंद्रलोक सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. देव चला म्हणतायत, इतक्या उंचीवर तुकोबारायांना जाता येत नाही. करायचं तरी काय? तिथे मृत्यू लोकाचा स्वामी यमराज तिथे आला होता. यमराजाने विचार केला, मृत्यू लोकातली एकही शिकार, एकही मनुष्य आपला देह घेऊन अजूनपर्यंत स्वर्गामध्ये गेला नाही, पण तुकोबाराया मात्र आपला देह घेऊन वैकुंठाला चालले. यांनी माझ्यावर विजय मिळवला. तो यमराजा त्या गरुडाच्या पुढे ओरमा म्हणजे आडवा झाला आणि त्या यमाच्या माथ्यावर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी पाय दिला आणि जगाला संकेत केला, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. यमाच्या माथ्यावर पाय देऊन माझे जगद्गुरु तुकोबाराया वरच्या भूमंडळाला गेले. आता थोडंसं 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. जे जगद्गुरु तुकोबारायांचं आपल्याकडे मंदिर आहे, त्या तुकोबारायांना वरती नेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने तुकोबारायांना ब्रह्मदेवाच्या जवळ आसन दिलं. पण हे आसन रामेश्वर भट्टाला मान्य नाही. रामेश्वर भट्ट म्हणजे कोण? एक काळचे तुकोबारायांचे कट्टर वैरी. पण तुकोबाराया वैकुंठाला गेल्यानंतर त्या वैरानं पांडुरंग परमात्म्याला सांगावं, पांडुरंगा अहो तुम्ही आमच्या तुकोबारायांना ब्रह्मदेवाच्या शेजारी आसन दिलं. अहो माझे तुकोबाराया ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत. आणि वैरानं तुकोबारायांचं कौतुक करावं ते या आरतीमध्ये. त्या वैरानं काय म्हणावं? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी ब्रह्म तुकासी आले. माझे तुकोबाराय हे ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत म्हटले. मग तिथून तुकोबारायांना हलवलं आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने जागा दिली. आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबाराने त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. निळा म्हणे ब्रह्मीशान वरी लाविले निशान विठोबा रखुमाई. विठोबा हरी जय हरी जय हरि जय हरि जय हरी 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 जय जय हरि 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 हरी 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 जय जय हरि 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 जय हरि गेली पाय वाट उल्लंघिला माया घाट. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे एक 10 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे.
उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते, तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे, जननी जने सो भक्त बने, दाता बने या शूर, नहीं तो बरी वांज भली क्यों खाइया. माते, देशाची समाजाची ईश्वराची सेवा करणारा मुलगा जन्माला घाल, नाहीतर तू वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या. आता सुद्धा आपल्या मुलांवर फक्त उत्तम प्रकारे संस्काराची गरज आहे. संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे माहितीये? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगणात ग, जो बाळा जो रे जो, डाव्या कुशीला रंगणात ग, जो बाळा जो रे जो. बाई पहिल्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो रे जो. बाई सऱ्या ग मासी मी वाजवित होते टाळ, संत रूपाने येईल बाळा ग, जो बाळा जो रे जो, संत रूपाने येईल बाळा ग, जो बाळा जो रे जो. गरोदर राहिल्यानंतर ती माता हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली, तर तुमची मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील, पखवाद वाजवतील, गायन करतील. पण मातांनो, गरोदरपणी तुम्ही जर पिक्चरला गेल्या, मालिका जर बघितल्या, तर तुमची मुलं फक्त वरातीतच नाचतील. म्हणून संस्काराला किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. बघा, आज या ठिकाणी आपल्या गावाचा हा सप्ताह, ही सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उभी आहे. अपेक्षा आहे गावातली 9-10 मुलं तरी टाळकरी झाली पाहिजे. या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी तरी उभी करा. कारण का? सप्ताह गावातली टाळकरी ही आपल्या गावची काय असते? शान असते. आपली मुलं इथं उभी राहिली पाहिजे. वर्षभर त्यांना हरिपाठाला पाठवा, कीर्तनाला पाठवा, भजनाला पाठवा. आता इथून पुढे फक्त आपल्या मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज आहे. पूर्वीच्या काळी माता गरोदरपणी रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. काय म्हणायच्या त्या माता? एकदा मी पुढे बोलते, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मातांनी पाठीमागं म्हणायचंय. अशा जरा व्यवस्थित बसा, असं छान टाळी वाजून माझ्या पाठीमागे म्हणा. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजवू नका. बसल्या ना? जेवल्या ना सगळ्याजणी? मग आवाज मोठा काढा बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. टाळी, एक टाळी. सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले. सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला. वा वा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा किती छान म्हटल्या बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. आणि ऐका महिला मंडळ, इतर दिवशी नाही उभे राहिले तरी चालतील, पण जेव्हा गावात एखादं महिला कीर्तन आहे तेव्हा 4-5 जणी तरी अशा टाळ घेऊन उभ्या राहा, म्हणजे आम्हाला पण कीर्तन करायला बरं वाटेल. आमच्या पक्षाच्या पण कोणीतरी आहेत. लक्षात ठेवा, इथून पुढे 4-5 जणी तुम्हाला टाळ वाजवता येतो, छान म्हणता येतं, नुसत्या मागं उभं राहिला तरी बस. या माता कशा आज सगळ्या तुळस घेऊन उभ्या आहेत. फार छान वाटलं बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 तास इतकी त्या ईश्वराची सेवा करतात. मला फार आनंद वाटला. आम्हाला सुद्धा 50% आरक्षण आहे.
म्हणून त्यात हा तुळशी कळशी घेऊन उभ्या राहिल्यात. म्हणून संस्काराला फार किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. त्यांच्या पोटी ज्ञानोबराई, तुकोबराई, संत जनाबाई, संत मीराबाई. माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा, धर्मवीर संभाजीराजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का, तर त्यांच्या मायबापांनी आयुष्यभर त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारे संस्कार. म्हणून चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवा, जेणेकरून आपली मुलं वाईट मार्गाच्या आहारी जाणार नाही. वाईट मार्ग म्हणजे कशाचा? दारू पिणं, बियर पिणं, गुटखा खेळणं, जुगार खेळणं. आज तरुण मुलं हे वाईट मार्गाला चाललेत, नको त्या मार्गाला जाऊ नका. माझे संत महात्मे म्हणतात, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नका, बियर पिऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका. एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटला, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात त्या देशाचा कायापालट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाली ही गोष्ट खरी आहे, पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला. तो म्हटला का? ती म्हटली, सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. म्हणून देशावर प्रेम असावं, पण कधी शुद्धीमध्ये असताना. म्हणून बघा बरं, हे दारुडे माणसं दारू पिल्यानंतर गप्प बसतात का? तुम्ही कधी गप्प बसताना बघितलेत का? असे आरडाओरडा करतात. ही त्यांची चुकी नाही. ते असे का बघतात माहितीये? ऐका, एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, एक वाघ आणि एक डुक्कर, 3 जण मित्र राहत होते. लक्ष आहे ना तुमचं? पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर, 3 जण मित्र राहत होते. एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट तिथेच मेला. तेवढ्यात तिथे वाघ आला. वाघानं बघितलं, आश्रयाचं झाड गेलं, जवळचा मित्र गेला, जगून फायदा तरी काय? म्हणून त्या वाघ सुद्धा त्या पोपटाजवळच मेला. पोपट मेला, वाघ मेला. तेवढ्यात तिथे डुक्कर आलं. डुकरानं बघितलं, अरे आश्रयाचं झाड गेलं, जवळचे 2 मित्र गेले, जगायचं कोणा करता? त्याचा शोक करून करून ते डुक्करही तिथंच मेलं. आता पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे 3 जण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते? पुरुष मंडळ, काय तयार होते? हळूच म्हणतात बघा, दारू. माहिती वाटतं तुम्हाला? हा, मोहाच्या झाडापासून काय तयार होते? दारू. दारू पिली कोणी? माणसानं. ज्या वेळेला माणूस दारू पितो, दारू पिला का तो काही क्षणातच पोपटासारखा असा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. अजून जास्त चढली, गावामध्ये गल्लीमध्ये वाघासारख्या डरकळ्या फोडायला सुरुवात करतो. आणि त्याच्यापेक्षा जास्त चढली का डुकरासारखा कुठेही गटारीत लोळत. लक्षात आलं का? म्हणून दारू पिऊ नका, वाईट व्यसनांच्या आहारी जाऊ नका. मातांनो, पितांनो, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार रुजवा. आजही माझ्या छत्रपती संभाजीराजांचा बलिदान मास चालू आहे. 40 दिवस त्यांनी आपल्या आयुष्याचं काय केलं हे जर आपण लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजीराजांनी हर हर महादेवा गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा इको द्या. विजयासारखी तलवार चालून गेला, विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवान ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवान ध्वजा. उगवला तारा तुम्ही लहरा गरजा शिवा, उगवला तारा तुम्ही लहरा गरजा शिवा, उगवला तारा तुम्ही लहरा गरजा शिवा के राजा, उगवला तारा तुम्ही लहरा गरजा शिवा के राजा. युगा युगाचा गडगड
आपल्या या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान कानिपनाथांच्या सद्गुरू सीताराम बाबा ग्रामदैवत हनुमंतरायांच्या कृपाशीर्वादाने महालिंग महाराज नागरी सीताराम गड यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल रुक्मिणी संत कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि संत एकनाथ महाराजांच्या नाथश्रीच्या निमित्ताने 27वा हा महोत्सव कीर्तन महोत्सव त्याच्यातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय भारतभाऊ मारुती जोगदंड, विकास भाऊ भीमराव गायकवाड आणि जालिंदर भाऊ बाबा तुरेकर यांच्या वतीने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सौजन्यकर्त्यांचे एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया. सकाळचा नाश्ता, दुपारचा अन्नदान, रात्रीचंही अन्नदान या ठिकाणी आहे. ज्यांनी ज्यांनी सुंदर असं हे अन्नदान केलं, अगदी सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी सौजन्य आहेत, अन्नदाते आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. अन्नदाता सुखी भव. ही सेवा ही पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, नाव काय बालाजी महाराज यांनी अतिशय गोड सेवा दिली. महाराजांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड अशी तबल्याची सेवा दिली, ज्यांनी 2 तास आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केलं, असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण बंडोपंत पानसरे गुरुजी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्या जवळच्याच गावचे आहे, कुंभार गावचे. आम्ही मुंबईवरून आलो, आमचे पाहुणेच आहेत. येता येता फोन केला, म्हटलं गुरुजी आज तुमच्या परिसरात येतोय तर आमच्या बरोबर चला, म्हणून आज ते या ठिकाणी आले. अतिशय गोड तबल्याची सेवा त्यांनी या ठिकाणी दिली. 2016ला त्यांना महाराष्ट्र शासनाचा कलाभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इतकी मोठी व्यक्ती. आता हे महाराज लोक सगळे त्यांना ओळखतात, आपल्या आजूबाजूचे लोक त्यांना ओळखतात, ते काही सर्वसामान्य नाही. पण आज या ठिकाणी माझ्या आग्रहाखातर माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात गुरुजी, तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आणि नुसते तबला नाही वाजवत, त्या कुंभारगावचे ते सरपंच सुद्धा आहेत, म्हणजे दोनही कामं त्यांना जमतात. खूप गोड सेवा दिली गुरुजी, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आणि ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं, आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज, हां काय काय गोड गायले हो महाराज तुम्ही. सगळ्या तुमच्या चाली आडव्याच. मला असं वाटतं आता तुमच्याकडेच क्लास लावावा. खूप गोड गायन केलं आमचे आदरणीय महाराज हां भाऊ पाटील महाराज. त्यांनी सुद्धा अगदी त्यांच्या साथीला साथ आपण दिली. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिने सुद्धा गोड गायन केलं. त्यांचं सुद्धा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि बाकीची सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, इकडचे सगळे टाळकरी, हे बाबा तर काय मगाशी नाचत होते, हां खूप सुंदर. विनेकरी महाराज, चोपदार, सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. स्टेजवर बसलेले आपल्या परिसरातील आदरणीय आमचे शिवरामजी महाराज, एक संन्यासी व्यक्तिमत्व आहे, ते कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. पण आल्याबरोबरच आम्ही जेवण करत होतो तेव्हाच महाराज आले. त्यांचा स्वभाव फार गोड आहे. छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि ते म्हटले की ताई तुमचं नाव ऐकून होतो, पण आज असं वाटलं पाटील ताईंचं कीर्तन आहे, मुंबईवरून येणार आहेत, म्हणून तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो. आमचं भाग्य महाराज तुम्ही आज आमच्या कार्यक्रमाला आलात. हार्मोनियमची सेवा देणारे आदरणीय नाव काय अरुण बाबा बिडवे, त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आमचा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदर गोड पोचवला, सिस्टीमवाले दादा खूप गोड एकदम कडक सिस्टीम दिली, तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही सगळ्या माझ्या माता भगिनी, तुम्ही सगळे पुरुष वर्ग, गावातील तरुण मंडळी, लहान मुलं मुली, आपण सर्वच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित झालात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. 11 वाजून गेलेत, पण तुम्ही माझ्यासमोर इतक्या आनंदात, इतक्या उत्साहात बसलात का तुमच्या सगळ्यांकडे बघून असं वाटतं अजून जरी 2 तास कीर्तन केलं तरी कुणालाही झोप लागणार. करायचं का मग? आहे तयारी? नक्की पुढच्या वर्षी. असो, सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. आमच्या आदरणीय गायकवाडच ना नाव काय, विकास भाऊ गायकवाड, त्यांचं सौजन्य आहे आणि आज या ठिकाणचं आहे, पण त्यांचंही नाव आहे विकास भाऊ गायकवाड. त्यांनी मला फोन करून या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल विकास भाऊ तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार. इकडे तुळशीवाल्या, कलशावाल्या आमच्या सगळ्या माता भगिनींचा आभार. यूट्यूबच्या माध्यमातून हा कार्यक्रम महाराष्ट्रभर दिसणार आहे, त्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार. बोलताना चुकलं असेल तर क्षमस्व. जाताना एक सांगेल, मागच्या वर्षी माझा फार मोठा ॲक्सिडेंट झाला होता. मी नांदेडला कीर्तनाला जाताना गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये माझ्या मानेचा मणका मोडला होता. मणक्याचे माझे 2 ऑपरेशन झालेत महाराज.
6-7 महिने माझे सगळे कार्यक्रम बंद होते, पण रोज सकाळी पांडुरंगाला उठली की सांगायची, पांडुरंगा मी माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते, 9व्या वर्षात पहिलं कीर्तन केलं, आज कीर्तन करते त्याला 25 वर्ष झालेत. सांगितलं पांडुरंगा 25 वर्ष तुझं हरिपाठ काकडा भजन कीर्तन कधी सोडलं नाही, मी घरामध्ये बसणाऱ्यातली नाही, मला घरामध्ये बसायचं नाही. अगदी 6-7 महिन्यातच पांडुरंग परमात्म्याने उभं केलं, चालायला लावलं, बोलायला लावलं. शेवटी उभं करणारा, चालवणारा, बोलवणारा तो परमेश्वर आहे. आपलं गाव आमच्या गावापासून जवळजवळ 450 किलोमीटर आहे. एवढ्या लांबून दुपारी 12 वाजता निघालो, 8 वाजता पोहोचलो, जेवण केलं, कार्यक्रम सुरू झाला. आणि हा इतका लांबचा प्रवास, आता जी उभी आहे ती फक्त माझ्या पांडुरंगाच्या कृपेने उभी आहे, जी बोलती ती पांडुरंगाच्या कृपेने. अजूनही डाव्या पायाला थोडासा मार लागलेला आहे, पण तरी सुद्धा त्याच्या कृपेने उभी आहे, ही सगळी त्याची कृपा आहे. म्हणून कदाचित त्याला वाटलं असेल की वनिताताई तुमच्या हातून अजून खूप समाजाची सेवा बाकी आहे, हिंगणगावला अजूनपर्यंत कधी गेलात नाही, ते कीर्तनही तुमचं बाकी आहे, म्हणून कदाचित त्याने आपल्याला वाचवणार असणार. म्हणून इथून पुढचं सगळं आयुष्य देह जाओ अथवा राहो आणि पांडुरंगी दृढ भाऊ, सगळं आयुष्य माझ्या पांडुरंग परमात्मा करता. ही माझ्या वडिलांची परंपरा आहे. आज माझ्या वडिलांची इच्छा होती माझ्या मुली महाराष्ट्राच्या नामवंत कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज आम्ही 3घी जणी बहिणी आहे, अनिता, वनिता, सुनीता, 3घी कीर्तनकारच आहे. लक्षात आलं का? अनिता, वनिता, सुनीता नावं सुद्धा बापाने किती मस्त ठेवलेत. म्हणून ही सगळी, पण वडील आमच्या 3घी बहिणींच्या कीर्तन युट्यूबला आहेत. वडिलांची इच्छा होती, पण आम्हाला भाऊ नाही, 19 वर्ष झाले, वडीलही वारलेत. वडिलांची इच्छा होती मुली कीर्तनकार झाल्या पाहिजे. आज आम्ही महाराष्ट्राच्या कीर्तनकार झालो, पण हे वैभव बघण्याकरता वडील जिवंत नाहीत, पण तुमच्या सगळ्या श्रोतवर्गाच्या रूपानं, वारकरी संप्रदायाच्या रूपानं तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू द्या. अजूनही समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करेल. बोलताना काही चुकलं असेल तर क्षमस्व. झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी समर्पित करते. एक विनंती आहे, आपल्या गावामध्ये मारुतीरायांचं मंदिर आहे, बट मला वाटतं नवीन बांधकाम तुम्ही केलंय ना, पण त्याच्यावर अजून कळस बांधला नाही का? मी जरा बघितलं येता येता, तेवढी एक कृपा आहे. आपण आपलं घर छान करतो की नाही, तसं आपण मारुतीरायाचं मंदिर बांधले, पण त्याच्यावर कळस नाही, शिखर नाही. तेवढं शिखराचं काम प्रत्येकानं, गावातल्या माणसानं थोडी थोडी मदत करा आणि त्या शिखराचं काम पूर्ण करा. त्याच्याकरता जर तुम्ही छप्पर दिलं, कळस दिलं, तुमच्या घराचं सुद्धा मंदिर झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी तुम्हाला ग्रामस्थांना विनंती. झालेली सेवा त्या मारुतीरायांच्या, ज्ञानोबा तुकोबांच्या, विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली.